गरज पडली तर माझ्याकडनं मागा देऊ का 100 रुपये देऊ की, म्हणजे मी म्हणत नाही तर का असं आम्हालाच मागावं लागतं तर आम्ही कुठनं द्यावं. देऊ का 100 रुपये का त्या काय लागलं तर मागं का त्या बरं आहे का तुम्हाला लगेच बघायला नाही ती खरी अडचणीत मदत करणारी खरी आपली. तुम्ही आपल्या मनाने सगळी मदत केली म्हणून तुमच्याकरता मी खुश आहे. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. काय द्यायचंय? नाही म्हणू नका. नाही नाही म्हणणार. सांगा काय द्यायचंय. या जंगलाच्या पाठीमागं माझी 15 एकर शेती आहे. आजपासून 15च्या 15 एकर तुमच्या नावी सही शिक्क्या सकट तुमच्या नावी. आणि त्या जोडप्याच्या नावी केलं. एवढा आनंद झाला. दुधात साखर पडली. दुधात साखर का पडली पुढे ऐका. सगळे आनंदानं राजा निघून गेला. यांना आनंद झाला आणि एका शेतामध्ये फेरफटका मारून म्हणून शेतात गेले. 15 एकर शेती एका क्षणात राजाने आपली शेती केली. 15 एकर नावे केली म्हटलं तर बघायला गेले 15 एकर शेतीत ना ऊस आहे, ना डाळिंब आहे, ना मका आहे, ना ज्वारी आहे, ना बाजरी आहे, ना गहू आहे, ना पेरू आहे, ना केळी आहे. काहीच नाही. नुसती मोठ्याने झाडं. नुसती मोठ्याने झाडं. पण पुढे जाऊन पहिल्या झाडाचा सुगंध यायला लागला. त्यांच्या लक्षात आलं झाडं साधी सुधी नाही. वास चांगला येतो पण दुधात साखर पडली का जागा कशाची द्यायच्या त्यांना कळलं नाही. पण चांगली झाल्या गड्या. दुधात साखर याच्याकरता त्या जोडप्याचा होता कोळशाचा धंदा. कोळशाचा कळलं तुम्हाला माहिती आहे. पण मी आली मला सांगू दे. मी पाकिट घेतले मला सांगावं लागणार आहे की. आणि जोडप्याचा होता कोळशाचा धंदा. गड्याचं काम एकच लाकडं जाळायचा, कोळसा काढायचा, कोळसा विकायचा, पैसे आणायचे. दररोज त्याचं काम चालू झालं. बघता 15 एकरमधली 10 एकर शेती गड्यानं फक्त कोळशावारीच जाळली. जाडगीकर कोळसा घे पैसे घे आण एवढंच काम त्याचं चालू. पण एक दिवशी आता आग नव्वत पाऊस येतोय. चिरचिर नुसती तशी चिरचिर झाली. लाकडं ओली झाली. तसंच लाकडं घेतलं आणि विकायला गेलं. दुकानदार म्हणलं पाहुणं दररोज कोण सांगता आज लाकूड म्हणे हा का जरा ओली चिंब झाली होती. आणि ते म्हणे हे लाकूड तुमचं आहे का म्हणे आमचंच आहे. हे लाकूड कशाचं आहे माहिती आहे का? नाही हो. अहो बघा की चंदनाचं आहे. ते म्हणलं चंदनाचं असलं का येड्या बाबळीचं असलं काय मला काय करायचं. अहो पण चंदनाच्या लाकडाची किंमत फार आहे. किती किंमत आहे? दुकानदाराने जेवढे पैसे होते तेवढे काढले त्याच्या हातात टेकवले. ते म्हणला बाबू एवढं कोळसा विकून कमवलं नाही. एवढं एकर लाकडानं दिलं. ज्या उड्या मारायला लागलं एवढं पैसे आलं. पक्षाने नाचायचं बंद केलं. डोकं बडोळून घ्यायला लागला का असल्या लाकडाचा एका लाकडाचा एवढा पैसा नाही. असली लाकडाचं 10 एकर नुसत्या कोळशावारी म्हणजे अर्धी बाग नुसती कोळशावारी गेली. हे कळत एवढं वाईट वाटलं. डोळ्यात पाणी आलं. पण डोळ्यातलं पाणी क्षणात पुसलं गड्यानं. काय विचार केला अर्ध्या बागेचा कोळसा झालाय पण अर्धी बाग अजून हातात आहे. आणि मग आता अर्ध्या बागेचं काय झालं बोलत सर. आता तुमच्या बोलण्याची गरज आहे. अर्ध्या बागेचं काय झालं कोळसा. पण आता अर्ध्या बागेचं काय करायचं चंदन. आता लाकडाला विकायला लागलं. पैसा अशा थाप्या लागल्या थाप्या पैशाच्या. आणि कसं आहे पैसा जेवढा साठल ना तेवढा माणसाच्या जीवाला घोर लागतो. पैसा साठून राहिल्यानंतर माणसाला झोप लागत आहे का नाही मावशी? नाही मावशी खरं बोलते बरं. लय गुणाची मावशी जाताना तिकीट टाकूनच घेऊन जाते. पाहिजे बरं पैसा झोप लागू देत. पुरुष मंडळी पैसा झोप लागू देत. तुम्हाला झोप लागू देत म्हणजे आम्हाला द्या. आम्हाला झोप लागते. पण कसं आपल्याला देव वाटत दान धर्म करू वाटत कुणालाही द्या पण दान धर्म करा. मग अफाट पैसा कमवला. त्याला वाटलं नाही एवढा पैसा कमवला पण हे सगळं बायकोमुळे झालं. ती नसती तर मी पण नसतो. तिच्यामुळे एवढ्या संसारात माझ्या शोभ आली. तिनं राजाला
नाना पाहिजे का? ती म्हणली गणी मला तुमच्या पैशाची अपेक्षा नाही का? माझ्या भावानं मला लाडक्या बहिणीचं लय दिलं, मला लाडक्या बहिणीचं हाय का बंद पडलं. काय सांगायचं मला, माझ्या आईला, आमच्या बहिणीला, आईला फक्त इलेक्शन पर्यंत आलं, परत आलंच नाही, परत बंदच पडलं. मग तुम्हाला विचारलं हाय ना तुमचं आहे ना, मग बरं लाडक्या बहिणी काय म्हणे सोपं आहे 1500 रुपयामध्ये, मग साठवून ठेवल्या. माझी मी करेन, काय करायचं नेकलेस करेन, नाहीतर काय करायचं ते करेन, तुम्ही नका मला आयुष्य दाखवू. लय करणार मी काय काय मग गळा भरून करणार, कान भरून. आमच्या बायकांना त्या सोन्याची नाही आवड, एवढी आवड का ती मावशी, किती आवड, कानाला जागा ठेवत नाही बाई. इथं पुच्छिती, इथं पुच्छिती, इथं 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 या कानाच्या म्हणून केला सुद्धा इथं पण टोचून घेतलंय. वरनं काय म्हणते बाया, काय सोबत नाही आलं तर एवढं तरी येतं 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 एवढं तरी याला काय म्हणते कुडकं कुडकं हा कुडकं करते. पण इथलं पण ते करते काय, तो आजी कशी दाखवून यायला लागली. आता का मी त्याला मागायला लागली नाही, तसं तुमची द्यायची इच्छा असल्या मी नाही म्हणत नाही. देणाऱ्यानं देत जावं, देणाऱ्यानं येऊ द्या, नाही कशाला म्हणायचे. पण माझं काय म्हणणं आहे माहिती का, मला म्हणलं की सोनं नाणं करावं, सगळं करावं, पण जर पती कमवता असेल तर विठ्ठल तोपर्यंत मग सगळं आवडतं, सगळ्या वाईटला केलं. कारण काय आपण राजाचं म्हणणं एवढं सगळ्यांचं म्हणून, कारण त्यांना कळलं की आपल्या बाईचं काय झालंय, जागेला जागा आपल्या बाईचं काय झालं तुळसा, आणि आपल्या बाईचं काय केलं त्यानं चंदनाचं सोनं, चंदनाचं काय केलं,
देवानं नाही केलं तूच केलं.